काय ग राधा, जेवायचं नाही तुला? भूक नाहीये. काय बाईसाहेब आहेत का घरात? राधा मसाल्यांचं दुकान हेच का? काय झालं, बोलता येत नाही? मुके आहात? काय करतोस तू? हे काय मध्येच? अरे वा, बोलता येतं की तुम्हाला? मग बोलत का नाही? काय हो राधा, अगं मसाले विकताना अशीच तू गप्प बसलीस तर कसं चालेल? तुला असं कस्टमरशी बोलायची अशी प्रॅक्टिस पाहिजे ना. हा हो. ते म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या मसाल्याचा जरा सुगंध घेऊ शकतो का? हो चालेल नक्की? हो. अरे वा वा, बाई चांगले आहेत. वा, हा मायूच एकदम. हा वा 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 वा, मस्त आहे मस्त आहे. हळद टाकलेली दिसते, मस्त अशी हळद कुठून वगैरे टाकलेली दिसते तुम्ही. आणि ते काय होते, काय म्हणतात त्याला, खसखस. खसखस पण टाकली की काय? नाही नाही नाही, याच्यामध्ये तमालपत्र, धने, लवंग, इलायची, दालचिनी, जायफळ हे सगळं घातलंय. अरे वा, एवढे मसाले तुम्ही सगळे ह्याच्यात टाकले? पण मला सांगा, हा जो सुगंध येतोय तो नेमका कुठल्या मसाल्याचा आहे? काळी मिरीचा असेल. अरे वा, काळी मिरी का? काळी मिरी मला फार आवडते बरं का. म्हणजे काळी मिरी म्हणजे मी दुधात पण काळी मिरी टाकून दूध पितो. बोला आता. पण मला सांगा, तुम्ही हे मसाले स्वतः बनवता का गुपचूप मागवता कुठून? हा नाही नाही, मी स्वतः बनवते ना. अरे वा, स्वतःच बनवता का? वा 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 वा. मग कोणते कोणते मसाले बनवता तुम्ही? काय हो, सगळं काय कस्टमरने विचारल्यावरच सांगणार आहात का स्वतःहून पण काही सांगणार आहात? सांगा, कोणते कोणते मसाले बनवता तुम्ही? नाही, मी सांगते ना, सांगते. हा सांगा. हे बघा, हा काळा मसाला, हा गोडा मसाला, बरं, आणि हा कांदा लसूण मसाला. अरे वा 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 वा. आणि सगळ्याच्या किमती पॅकेट्सवर लिहिल्यात. बोला, तुम्हाला कुठला हवाय? आम्हाला काय विचारताय? आम्हाला कोणी विचारत नाही. तुम्हाला जो आवडतो तो द्या. हा द्या, त्यात काय आवडे त्या कुठला पण. आवडीचा तुम्ही सांगा ना, तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार मसाला घ्या. मी तर म्हणते तुम्ही सगळे मसाले थोडे थोडे घ्या, म्हणजे कसं पदार्थाची वेगवेगळी चव तुम्हाला अनुभवता येईल. अहो काय बोलताय? सगळेच नेऊ म्हणजे खिशाला परवडलं पण पाहिजे. मी तुम्हाला एक सल्ला देऊ का? या जरा मसाल्यांच्या किमती ना जरा कमीत कमी पाहिजेत. हा नाही नाही, किमती बरोबर आहेत आमच्या. राधा, राधा ऐक ना, मला एक भारी आयडिया सुचली. आपण नाही मसाल्याचे रेट सोडवायचे का? पेनाने ह्याच्यावर एक शून्य वाढवून टाकू, आपल्याला कसं जास्त प्रॉफिट पण होईल ना. हा नाही नाही, अरे आपण आपल्या प्रॉफिटच्या नादात गरिबांचं पोट मारू, त्याचं काय? भूक प्रत्येकाला लागते ना, गरिबाला सुद्धा परवडायला हवं. लहान मोठं कसं का असे ना, त्यांना एक घर असतं आणि घरची एक चव असते, आणि प्रत्येकाला ती मिळायलाच हवी ना. नाही नाही, ही किंमत बरोबर आहे. अरे वा वा वा, मस्त. बाईंचं मन आणि विचार दोन्ही चांगले आहेत. पण मला एक सांगा, हे सगळं करून तुम्हाला फायदा कसा होणार? फायदा कमी आहे, पण समाधान भरपूर आहे. बरोबर, ते राहू द्या. हा 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 हा, आठवलं. विश्वास कसा ठेवायचा? आम्ही विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही फक्त म्हणताय तुमचा मसाला चांगला आहे, मसाला चांगला आहे. नुसता मसालाच चांगला असून काय उपयोग आहे? तुमचा मसाला पदार्थात टाकल्यावर पदार्थ पण चांगला झाला पाहिजे की नाही? हा, मग त्याची गॅरंटी काय? त्याची गॅरंटी काय? थांबा, मीच टाकतो. हातच्या कंकणाला आरसा कशाला? हा, द्या इकडे मसाला.
नाही नाही, हे मी नाही खाऊ शकत. म्हणजे कस्टमरने कसं आधी खायचं, आधी मालकाने खाल्लं पाहिजे ना. मालकाचा नंबर, मालकाने आधी खाल्लंच पाहिजे. या या बसा इथे, बसा इथे पटकन. घ्या घ्या, आधी तुम्ही खायचं. असं काही नाहीये, तू सुद्धा खाऊन बघू शकतोस. अरे बापरे, कस्टमरशी बोलतो ना, हे काय उल्लेख. अरे काय वाटतं का नाही तुम्हाला काही? अरे देवा, मला कसं कळायचं हा विराजच कधी आणि कस्टमर कधी? बरं ते काय कस्टमर विरा ओळखायची गरज नाहीये. हा, तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे की तुम्ही जो लोकांना मसाला विकताय तो तुम्ही पण स्वतः खाता. नाही, कसं असतं, हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळतं, पण त्या हॉटेलच्या मालकाने ते जेवण जेवलं तर समजायचं त्या हॉटेलचं जेवण चांगलं. बरोबर की नाही? हा, सिद्ध करून दाखवा. चला 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 पटकन. हे घ्या हे घ्या. छान आहे, उत्तम आहे चव. आता तुम्ही सुद्धा खाऊन बघा. असं कसं? एका घासावरनं कसं ठरवायचं? हा, अख्खा पदार्थ चांगला लागला पाहिजे की नाही? नाही नाही नाही, एक घास खाऊन काही होणार नाहीये. अजून चांगलं आहे, चांगलं, अजून खावं लागेल, अजून खावं लागेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुसरा घास पण. वा 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 वा. तिसरा. अरे वा, मस्त मस्त. आता तुम्ही खाऊन बघा. हा, आम्ही खाऊ म्हणता? बर बर, आम्ही पण खाऊन बघतो, त्यात काय एवढं. वा वा वा, काय एक नंबर मसाला आहे तुमचा. मी ना एक काम करतो, सगळेच मसाला नेतो. चालेल का तुम्हाला? चालणार नाही, धावेल. किती नाटकी आहेस तू विराजस. अरे मी काय केलं? मी जेवावं म्हणून केलंस ना सगळं. अच्छा, कळलं तुला? थँक्स. हा, ते कशासाठी? तू माझ्यासाठी जे जे करतोय त्या सगळ्यासाठी. अच्छा, त्याच्यासाठी. मग नुसतं थँक्यू नाही भागणार? मग आणखी काय हवंय? ह्या ताटामध्ये जेवढं अन्न वाढलंय ना तेवढं तू संपवायचं. आणि आपला मसाला टाकलेला पदार्थ उत्तमच लागतो हे तुला काय नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे हे घे आणि प्लीज संप. बरं. आता असाच मसाला मी विकेन. तू तर शिकवलाच आहेस ना मला, हळूहळू मी अजून शिकेन. पण राधा, मला जमेल का ग हे सगळं? नक्की जमेल. नक्की? आज महाशिवरात्रीची पूजा आहे आपल्याकडे. शुभकार्य आहे, महाप्रसाद बनणार आहे. या अशा वेळेला या अनाथांची सावली सुद्धा नकोय मला शुभकार्यावर. ही ब्याद माझ्या नजरेसमोर येणार नाही याची काळजी घ्या. दादा दादा, मी करते काहीतरी, तू काळजी नको करूस. इनफॅक्ट मी तिला इतकी कामं सांगेन ना की तिची इच्छा जरी झाली ना तरीही ती येऊ शकणार नाही. हे महादेवा भोलेनाथा, महाशिवरात्रीची पूजा ठेवली आहे. अन्नदान होईल. आजपर्यंत जशी सेवा तुझी मी करत आलोय तशीच पुढेही चालू ठेवी. आणि आजवर जशी तू कृपा आमच्यावर करत आलायस तशीच तुझी कृपा आमच्यावर राहू दे. आज माझ्याकडे जेवायला एक क्लायंट येणार आहे, चव चाकणार आहे. त्याला सगळं पसंत पडू दे देवा.
देवा, हे कॉन्ट्रॅक्ट मिळणं माझ्याकरता किती मोठं आणि महत्वाचं आहे हे तू जाणतोस. तेव्हा सगळं काही शुभ आणि मंगल घडू दे, बस एवढीच प्रार्थना आहे. विजयेंद्रची महाशिवरात्र व्यवस्थित पार पडून चालणार नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. विजयेंद्रची ही महाशिवरात्र राधानेच फिसकत आली तर काय मज्जा येईल. आता खर तर तांडव होऊन विजयेंद्र आज तुझा खूप झाल्याशिवाय राहणार नाही. काय रे, राधा विराजेस कुठे राहिले? अगं आई, मी त्यांना बोलवलं होतं पण ते अजून हे बघ आलेच. काय झालं, बोलवलं चाचू? अरे मीच बोलवायला सांगितलं होतं. आज महाशिवरात्र आहे ना, दोघांनी जोडीने पूजा करायची असते शंकराची. म्हणावं आम्हाला सुखी आयुष्य दे, जे ठरवलंय ते सगळं होऊ दे. राधा, मनोभावे प्रार्थना कर. ओम नमः शिवाय. 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 खरंच आज खूप दिवसांनी घरात आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण झालंय नाही. पण हे प्रसन्न वातावरण गढूळ होणार नाही याची काळजी घ्या. आजचा दिवस किती महत्वाचा आहे हे तुम्हाला नव्याने सांगण्याची काही गरज नाही आहे. नका काळजी करू, सगळं तुमच्या मनासारखं होणार. तसं नाहीये. काल त्या अनाथांनी क्लायंट सोबत जे काही केलं ना, त्यामुळे उगाचच मनात शंकेची पाल चुकचुकत राहते. ज्यांच्यासोबत डील होणार आहे ते कोणत्याही क्षणी इथे येतील. त्या पांढऱ्या पायाच्या अवदेशाला त्यांच्या नजरेस पडून देऊ नका. काही झालं तरी आज कॉन्ट्रॅक्टवर सह्या व्हायलाच हव्या. हो. राधा, काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी? काय ग राधा, अचानक काय झालं तुला? काय ग, तब्येत बरी नाही का? नाही, आठवण आली म्हणून भरून आला. काय, कोणाची आठवण आली? माझ्या आईची. आजी ओम नमः शिवाय म्हणाल्या आणि एकदम तिचीच आठवण आली. ती सुद्धा कसलं संकट आलं, भीती वाटली की ओम नमः शिवायचा जप करायचे. तिने मला आईची कमी कधीच भासू दिली नाही.
आमचं रक्ताचं नाही तर त्या पलीकडचं नातं होतं. आजही ती माझ्या सोबत असायला हवी होती असं कायम वाटतं. अगं रडू नकोस बाळ. अगं आई जरी नसली तरी आईसारखी माया लावणारी आजी आहे ना. आणि आम्ही आहोत ना सगळे. तू कशाला काळजी करतेस? शांत हो बाळा. पण नेमकं काय झालं होतं ग तुझ्या आईला? घरात झालेल्या स्फोटात आई आणि पार्टनर गेले. राधा 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 काय होतंय तुला? राधा शांत हो, काही होणार नाही. मी आहे ना. डोंट वरी मी बघतो त्याच्याकडे. बाळा नाव काय होतं तुझ्या आईचं? गौरी. आणि तिच्या पार्टनरचं नाव रुद्र. दोघेही मला कायद्याने दत्तक घेणार होते. दोघांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. पण काळाने घात केला आणि नको ते होऊन बसला. हे बघ पुरी, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे खूप जास्त त्यांचा विचार करू नकोस. मला माहिती आहे की मी आता काय बोलतोय, पण तुला जे वाटतं ते मी नक्कीच समजू शकतो. आणि तुझे आई बाबा तुझ्यासोबत नसले म्हणून काय झालं का? आम्ही सगळे आहोतच ना. राधा ठीक आहेस ना? आणि गंमत बघ ना, तुझ्या वडिलांचं नाव रुद्र, आईचं नाव गौरी. रुद्र म्हणजे साक्षात शंकर आणि गौरी म्हणजे पार्वती. तू तुझ्या आई वडिलांची आठवण काढलीस आणि चक्क तुला शंकराची पूजा करायला मिळतेय. आहे की नाही योगायोग? खरंच की रे. राधा, विराजस, तुम्ही दोघे मनोभावे नमस्कार करा बरं. देवा, माझ्या या गोड मुलांच्या संसारावर कुणाची वाकडी नजर पडू देऊ नको. त्यांना आनंदी ठेव. राधा, तुझ्या आनंदावर विरजण पडेल याची उत्तम सोय मी केली आहे. शिवरात्रीच्या शुभ प्रसंगी तुझ्या आयुष्यात तांडव नाही, अकांड तांडव होईल आणि विजेंद्रचं रौद्र रूप सगळ्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळेल. वेलकम 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 सर, वेलकम. माफ करा, मी यांना नाही ओळखलं. नो वरी, मीट माय सन ऋषिकेश. हाय. नुकताच लंडनवरून आलेला आहे आणि स्टडीसाठी तिकडेच होता. स्टडी कंप्लीट झाल्यावर त्याला म्हटलं की आता देशाच्या कामी आहे आणि माझा सगळा बिझनेस आता तोच सांभाळणार. म्हणूनच तर त्याला हे सगळं दाखवतोय. नाही, बरोबर आहे. आता सगळा बिझनेस तुमचा बघणार म्हटल्यावरती त्याला सगळं दाखवायलाच हवं. आणि या वयात नाही दाखवणार तर कधी दाखवणार, नाही का? एक्झॅक्टली. आणि खरं सांगू का, आपल्या रक्ताचा मुलगा आपला हाताशी असला ना तर बापाला कसं अगदी निश्चिंत वाटतं.
मला विश्वास आहे की तो लवकरच या बिझनेसमध्ये सेट होईल आणि त्याच्यासाठी एक मुलगी पण बघून ठेवलेली आहे, कोसालिया प्रॉपर्टीजच्या मालकाची कन्या. एकदा लग्न लावून दिलं की मी मोकळा. कम ऑन डॅड, आपण इथे कशासाठी आलोय? विजयेंद्र साहेब, अहो विजयेंद्र साहेब, हा तुमचा मुलगा वगैरे आहे की नाही? आहे ना, आहे. अहो साहेब, आपण इथेच काय बोलत उभे आहोत? या ना, आत या ना. तुमच्या जेवणाची तयारी होतच आली. या 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 या. अहो काय झालंय? चला ना. तुमचा चेहरा का पडलाय असा? त्या भिकारल्या मुलीमुळे उतरलाय माझा चेहरा असा. बघितलंस ना, येणारे जाणारे आपल्या मुलाचं असं कर्तृत्वाचं कौतुक करतात. माझा मुलगा माझ्या हाताशी नाही. विराजचा विषय जेव्हा केव्हा निघतो ना, तर लाजेने मला मान खाली घालावी लागते. आणि हे सगळं त्या भिकारल्या मुलीमुळे. मी सोडणार नाही तिला. त्या अनाथ मुलीला तिची जागा दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विराजस, विराजस, हा बोला ना बाबा. बाबा म्हणू नकोस मला. असं का बोलताय बाबा? कारण तूच तसं बोलायला भाग पाडलायस मला. त्या अनाथ मुलीशी लग्न करून या विजेंद्र बिराजदारला कोणाच्या नजरेला नजर देण्याच्या लायकीचं नाही ठेवलंस तू. ते बघितलेस का आतमध्ये क्लायंट आलेत ते आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचे गोडवे घात आहेत. मलाही विचारलं त्यांनी, तुम्हाला मुलगा आहे ना, काय करतो तो, काय सांगू त्यांना? एका अनाथ मुलीशी लग्न करून माझा मुलगा तिला घरी घेऊन आलाय हे सांगू? बाबा का तुम्ही तेच तेच बोलताय? कारण तू वागलायस तसा. अरे जरा तरी लाज बाळक. लाज तुला नाही, तुझ्या त्या बायकोला वाटायला हवे. तिने या विजेंद्र बिराजदाराची आबरू वेशीवर टांगायला घेतले. बघ जरा तुझ्याकडे बघ. अरे ड्रायव्हर बनवून ठेवलाय तिने तुला. बाबा बस. बाबा बोलू नकोस मला. आणि एक कर, एक जोपर्यंत क्लायंट आतमध्ये आहेत ना, तोपर्यंत त्यांच्या समोर ड्रायव्हरचे कपडे घालून वावरू नकोस. स्वतःला तर लाज नाहीये, निदान माझी थोडी लाज ठेव.